भावनाला पाडणं निलंबरीला पडलं महागात। नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, निलंबरी काही शांत बसत नाही आणि मला एक पूजा करायची म्हणून घरात सांगते आणि त्या पूजेसाठी सगळ्यांनीच यावं असा आग्रह पकडते। खरं तर सिद्धूचा निलंबरीवर अजिबात विश्वास नसतो आणि यामध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणून रेणुकालाही संशय येतो। पण निलंबरी मात्र खूप गोड गोड बोलते आणि सिंचनासाठी हे सगळं करते हे घरामध्ये सांगते। आता मात्र सगळे शांत होतात। आदिराज आणि निलंबरी पुढे जातात आणि पूजेची सगळी तयारी करतात। गुरुजी म्हणतात, करायची का पूजा? आदिराज म्हणतो, गुरुजी आमचे घरचे यायचे, थोडा वेळ थांबा। पण तेवढ्यात पायऱ्या चढून सिद्धू, भावना, आजी आणि रेणुका येत असतात। ते आदिराजला दिसतात आणि तो म्हणतो, आले ते बघा। मंदिराच्या खिडकीतून एक वेडीबाई बघत असते। आता वेडी असते की शानी हे फक्त निलंबरीलाच माहीत असतं। निलंबरी तिला खुणवते, ती मान हलवते आणि भावनासमोर जाते। डोकं खाजवत खिकी करत मोठ्याने हसायला लागते। भावना आणि रेणुका घाबरतात आणि म्हणतात, कोण ही? आजी म्हणते, ए चल जा, इथे का आलीस? आता वेडी म्हणून सिद्धूला क्यू येते आणि तो म्हणतो, आजी थांब। पण आजी मात्र तिला हाकलून देत असते आणि म्हणते, चल निघ। पण ती बाई हसते आणि रेणुकाला धक्का मारते। आता रेणुकाच्या मागे भावना असल्यामुळे आता भावना पलट्या घेत थेट खाली जाऊन पडते। आता ती पडताना बघून सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो। रेणुका आणि सिद्धू मोठ्याने ओरडतात, भावना। निलंबरीला मात्र आसुरी आनंद होतो आणि ती म्हणते, झालं काम। आता एवढ्यावरून भावना पडली म्हटल्यावर तिचं बाळ काय जगत नाही। आता ती आव्हानते आणि भावना भावना करत पळतच जाते आणि म्हणते, आजी काय झालं भावनाला? पण आजी मात्र निलंबरीला चांगलीच ओळखून असते आणि तिच्याकडे बघते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।